विकास भाऊ आज प्रश्न असा आहे की सेटिंग नहीं होगी भाई, यही रहेगा। एकंदरीत तुम्ही थोडा लाऊड याचिका बोलना दाखल सर, हा? केली आहे. त्या याचिकेमध्ये सर्वसाधारणपणे तुमच्या मागण्या काय आहेत आणि कुठल्या मुद्द्यावर याचिका दाखल करण्यात आली तुम्ही जरा समजावून सांगाल? संपूर्ण प्रकरण तुमच्या समोर मांडणं गरजेचं आहे. तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या संपूर्ण तमाम ओबीसी इच्छुक उमेदवारांपर्यंत ही माहिती जाणं पण गरजेचं आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, 4 मार्च 2021 रोजी विकास किसनराव गवळी विरुद्ध शासन या केसचा निकाल आला होता आणि त्याच्यामध्ये ओबीसीला तुम्ही रिझर्वेशन देऊ शकता, परंतु रिझर्वेशन देण्यापूर्वी ट्रिपल टेस्ट करणं बंधनकारक केली होती. आता ती ट्रिपल टेस्ट म्हणजे काय? डेडिकेटेड कमिशन अपॉइंट करणे आणि त्या डेडिकेटेड कमिशनच्या माध्यमातून इम्पेरिकल डेटा जमा करून SC ST OBC तिन्हीचं रिझर्वेशन 50%च्या वर जाणार नाही याची दक्षता घेणं. आता हा निकाल जो आला होता तो ॲक्च्युअल त्याचा बेस होता कृष्णमूर्तीचं 2010चं 5 जजेसचं डिसिजन आणि तीच अंमलबजावणी झाली नाही म्हणून विकास किसनराव गवळी केसमध्ये सर्वोच्च न्यायालयानं पुनरावृत्ती त्या निकालाची केली होती. काय झालं, 4 मार्च 2021 ते बाठिया कमिशनचा जो रिपोर्ट आपल्या निकालाच्या नंतर तयार झाला होता तो 7/7/2022ला सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर झाला होता आणि बाठिया कमिशनच्या रिपोर्टच्या अगोदर ते विकास किसनराव गवळी केसचा निकाल या कालावधीमध्ये राज्यात ओबीसीचं आरक्षणच अस्तित्वात नव्हतं. आता मुद्दा असा आहे की हा निकाल जस्टिस सूर्यकांत यांच्या बेंचने दिलेला आहे. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे मी थोडक्यात वाचून दाखवतो आपल्याला. द रिझर्वेशन शॅल बी प्रोव्हाइडेड टू द ओबीसी कम्युनिटीज ॲज पर द लॉ ॲज इट एक्झिस्टेड इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र प्रायर टू द 2022 रिपोर्ट ऑफ द बाठिया कमिशन. म्हणजे बाठिया कमिशनच्या अगोदर जो कायदा अस्तित्वात होता त्या कायद्यानुसार तुम्ही निवडणुका घ्या. याचा अर्थ असा होतो की त्यावेळेला तर ओबीसी रिझर्वेशनच नव्हतं. मग ओबीसी रिझर्वेशन यांनी जे दिलेलं आहे ते त्यावर ह्या निवडणुका होत आहेत आणि ह्या निवडणुका झाल्याच्या नंतर जे जवळपास 4,000च्या घरात जे लोक निवडून येणार आहेत हे ओबीसीचे कॅन्डिडेट निवडून आलेले यांच्या विरोधात जर उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये कोणी याचिका दाखल केली किंवा त्या कालावधीत ओबीसी रिझर्वेशनच नव्हतं मग यांना हे ओबीसी रिझर्वेशन कशाच्या आधारावर दिलं तर त्यावेळेला सर्वोच्च न्यायालय ही सगळी जी प्रक्रिया ही असंवैधानिक ठरवून त्या सगळ्या लोकांची पदं रद्द करू शकते. कारण असा प्रकार 2021च्या आमच्या याचिकेच्या निकालानंतर झाला होता. त्यावेळेला 289 लोकांची पदं गेली होती. आज 4,000 लोकांची पदं टांगणीला लागलेली आहेत. त्यांच्यावर खूप मोठी अडचण भविष्यात निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि ते होऊ नये म्हणून मी ही याचिका या सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे. त्याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा तुम्हाला सांगतो. काल परवा जो 4/11ला राज्य निवडणूक आयोगानं जो आदेश काढला आणि त्याच्यामध्ये राज्यातल्या 246 आणि 45 नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका लावल्या तर त्याच्यामध्ये त्यांनी अतिशय मोठी मेख मारून ठेवलेली आहे की ज्याच्यामुळे या लोकांचे पदं अडचणीत येऊ शकतात. त्याच्यामध्ये काय म्हटलं त्यांनी, सदरच्या सार्वत्रिक निवडणुका माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 6/5/2025च्या आदेशान्वये विशेष अनुमती याचिका क्रमांक म्हणजे ही याचिका ज्यामध्ये हे सांगितलेलं आहे प्रायर टू 2022 19/756/2021 व संलग्न याचिकांमध्ये अंतिम निर्णयाच्या अधीन राहील. म्हणजे ही जी निवडणूक आहे ही निवडणूक ह्या निकालाला अधीन राहील. या निवडणूक म्हणजे काय, या निकालामध्ये या निवडणुकीमध्ये जे लोक निवडून येतील ह्यांची पदं त्याला अडचणीची ठरणार आहेत किंवा त्या सगळ्या प्रक्रियेला या पदांना त्याची अडचण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि यांची जर उद्या पदं गेली तर खूप मोठा गोंधळ आणि खूप मोठा अन्याय आमच्या ओबीसी वर्गावर होणार आहे. हे होऊ नये म्हणून ही आम्ही याचिका दाखल केलेली आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.